लातूर जिल्ह्यावर आज पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। तावरजा, तेरणा आणि मांजरा या तिन्ही मोठ्या नद्यांनी दुथडी भरून वाहायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना आता शेती पिकांमध्ये त्यांच्या पाणी शिरलेलं आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। पाहूयात। लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही तासापासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच पाऊस होतोय आणि त्यामुळे नदी नाले ओढे जे आहेत ते तुडुंब भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा, तेरणा या दोन्ही नद्या या दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये आजही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। परिणामी मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते नदीमध्ये पाणी असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातील अनेक नदी नाले ओढे हे तुडुंब भरून वाहत आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये या अगोदरही मोठा पाऊस झाला होता। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। नदीकाठच्या जे गाव आहेत त्या गावांच्या ज्या शेती आहे त्या शेतीमध्ये पाणी आहे। परिणामी मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय। अजूनही आज दिवसभरामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पाऊस पडताना दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।